हा प्रश्न पडला. एका साईडला बोनिवली संघ पाहत आहे. आवाज लगेच 200 लावू का? 101 रुपये तो जमाय माझे काय आयोजनासाठी मात्र पारितोषिक लावला आहे. आदरणीय तुळशीराम गिरा यांच्याकडनं 101 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय. आयोजनासाठी पारितोषिक लावला गेला. चला स्पीडअप करा, आता टाइम संपला आपला. कदाचित आम्हाला सराव करायचा या मैदानाच्या आतमध्ये. कदाचित संडेला आमची मॅच आहे. सलामी जरी मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली बोनिवली संघाची. अंकुशला पाहता आणि त्याच्यासमोर फलंदाज संतोष. अंकुश आणि संतोषची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोण मात्र या स्पर्धेवरती नाव कोरेल हा प्रश्न पडलाय. पहिल्या आठवड्यात या संघातून मात्र जो संघ बाजी मारेल ना तो एका ट्रॉफीचा हकदार ठरेल. गोलंदाज पाहता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अनंताला पाहता आपण. फलंदाज पाहतोय संतोष. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिली होती संतोषची. 3 षटकाचा सामना राहील. यात मात्र संकट असेल आणि थोडासा फास्ट गेला आपण. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल आपल्याला. याची मात्र नोंद घ्या. पुन्हा एकदा सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती आगाच आणि यावेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. फलंदाज मात्र बाद होत आहे. पहिल्या घडी गावात पहिला आदरा. पहिली साडी साथी निष्ठ पडवती अपशगुन. पहिल्या लपट पाठीमाग बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंट्री झाला मैदानाच्या आतमध्ये. नरेशला पाहता आपण. पहिला चेंडू मात्र विचार केला ना यॉर्करचा वापर केला होता त्या गोलंदाजाने. आपल्या हॉल्टचा पूर्णपणे वापर करत असताना गोलंदाजाला पाहतो आपण. यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा डायरेक्ट गुंडा होता. मी तर म्हणेन फलंदाजाकडे प्रश्नच नव्हता. बॅट उचलून दिली नाही या गोलंदाजाने. नरेशला पाहता मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाला. पहिल्या चेंडूवरती मात्र मोहरा टिपला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेश पाहता स्ट्राईक एंडला. हो पार्टनरशिप केला. चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण नाहीये. जवळपास चेंडू जाईल का हा प्रश्न पडला. हो चेंडू जाईल सीमा पार. हा येतो नरेशच्या बॅट मधनं हा चौकार आणि 4-4-4 आणि या चौकाराने आकार ओपन केला नरेशच्या फलंदाजाने. चांगला फटका पाहिला पण. चांगला फटका पाहिला पण चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने मात्र हा अकाउंट बंद झाला बोनिवली संघाचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. यावेळेस मात्र ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू मागे धावतोय आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडू सुद्धा अडवलाय. मी तर म्हणेन चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. तोपर्यंत मात्र 2 धाबा. 2 धावेच्या मदतीने दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. भीमर असेल का कदाचित. हा चेंडू मात्र भीमर आणि फ्री हिट सुद्धा असेल. या 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 7 या आकडेवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू. चांगला चेंडू. जसा टप्पा पडला थोडासा उचली घेतला चेंडूने. नरेश या फलंदाजाला बीट करून गेला. डॉट चेंडूची संख्या. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो यावेळेस मात्र जास्तच उडवलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची संख्या. 5 चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्क करते. पुन्हा एकदा सज्ज झालाय नरेश हा फलंदाज. पण विचार केला ना चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप गोलंदाजाला पाहतोय. टोटल धावा पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बोनिवली संघ. 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप. चला स्पीडअप करा गौरव.
पुन्हा एकदा चांगला फटका पाहिला बॅटचा फेस ओपन केला चेंडू जाईल सीमा पार नरेश ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये तुटूनच पडला या गोलंदाजावरती षटकार टोकला षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा टोटल पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 13 3 तारा पावणे 12 आणि ठोकला षटकार नरेश या फलंदाजाने पुन्हा एकदा उडवलाय आता मात्र झेलची शक्यता असेल नसेल पहा आयवा झेलची आणि 2 चेंडूवरती 2 धमाके षटकार ढोकलाय षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती चला टाइम मात्र अलर्ट असेल सागवाडी संघ याच्यावरती लक्ष द्या आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने 19 धावा त्या सुरुवातीला मात्र कमी धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 मोठे फटके म्हणजे तब्बल 12 धावा खर्च केल्या शेवटच्या 2 चेंडूवरती नवीन गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती अजयला पाहता आपण ताकदीचा वापर केला होता चला स्पीडअप करा अजय आपण अजय आला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अजयला पाहता आपण हो चांगला चेंडू जसा चेंडू पडला ना तसा थोडासा उचली घेतला चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय अजयला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती हो पुन्हा एकदा चांगला चेंडू सलगचा हा दुसरा चेंडू बॅट फेकला गोलंदाजाने आणि कमबॅक करावा लागले मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता तब्बल 19 धावा दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली व 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात अजय या गोलंदाजाने अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावा खूप खर्च झाला पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आलाय आणि फक्त सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला टोटल जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती एक गडी बाद 20 बोनेली संघ जाऊन पोहोचलाय अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने विचार केला ना 3 चेंडू फेकला 3 चेंडू 1 धाव खर्च केली अजय या गोलंदाज हो चांगला फटका पाहिलाय काय फटका आहे आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच आहे चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन हा ठोकलाय नरेश या फलंदाजाने चौकार काय फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये नरेश थोडासा महागडा ठरत असताना सागवाडी या संघाला चांगली फटकेबाजी पाहिली या नरेश या फलंदाजाच्या माध्यमातून चौकार आला चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती अजूनही विचार केला या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील 2 आणि गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल अजय या गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय नरेश हा फलंदाज पाहावी लागेल दिशाहीन गोलंदाजी खराब चेंडू फेकला वाईट चेंडू फेकला एक धाव मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू टोलवलाय एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले दुसरीचा प्रयत्न असेल का 2 धावा सहजरित्या पूर्ण पण कदाचित चेंडूवरती धावत आला असेल तर झेल मात्र पकडला असता का हा प्रश्न पडलाय जोर आणि तयारला क्रिकेटमध्ये महत्व नाही 2 धावा मिळल्यात 2 धावाच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 19 धावा या षटकामध्ये विचार केला 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 8 आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल हो खराब चेंडू फेकलाय कोण नाही कोणचा डाल भात लोणचा आणि हा फटका आलाय 2चा 2 धावा मिळाल्या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल चला टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र नोंद घ्या आपण उद्या हा मजा आज षटकार आलाय
खूप लांबच लांब मारला. या षटकाराच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. खूप महागडी धावसंख्या मित्रमंडळीने जमा केली आहे बोनिवली संघाने. चांगलीच फटकेबाजी मित्रमंडळीने जमा केली आहे. विचार केला ना 12 चेंडूचा मात्र खेळ संपला गेला. टोटल धावसंख्या जमा केली आहे बोनिवली संघाने 35 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला मित्रमंडळी. चांगला तुटूनच पडलाय नरेश. चांगली धावसंख्या मित्रमंडळी जमा केली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या तब्बल 19 आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा जमा केल्या होत्या 16 धावा खर्च केल्या अजय या गोलंदाजाने. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. गणेश या गोलंदाजाचा वापर केलाय. कमबॅक करावं लागेल मी तर म्हणेन या गणेश या गोलंदाजाला. पाहिला गेलं तर हा दिशाहीन गोलंदाजी खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये मात्र चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. हो यावेळेस मात्र कदाचित बॅटची कडा आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागलाय बोनिवली संघाला दुसरा. विचार केला ना चांगली फटकेबाजी केली होती या फलंदाजाने. नवी फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये मनोज डा. पाहता आपण आता मात्र या गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना पाहता आपण गोलंदाजी मार्क होती गणेश या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही षटकामध्ये धावा खूप खर्च झाल्यात आणि या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल मी तर म्हणेन. पाहिला गेला तर पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिला चेंडू खराब त्यानंतर विकेट त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खराब फेकला गणेश या गोलंदाजाने. 9 चेंडू मध्ये 31 धावीची बहारदार केली आहे नरेश या फलंदाजाने आणि तो फलंदाज पाहता नॉस्टेकला उभा आहे. हो पुन्हा एकदा कदाचित यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. पण विचार केला ना कदाचित झेल होती. चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये क्षेत्ररक्षण. आता मात्र चायकेंडला फलंदाज पाहता आपण 9 चेंडू मध्ये 31 धावेची बहारदार केली आहे नरेश या फलंदाजाने. तोच फलंदाज चायकेंडला 50 धावा कंप्लीट करेल का हा प्रश्न पडला. पाहिले गेले तर दिशाहीन गोलंदाजी पाहतो. गोलंदाजाच्या माध्यमातून खराब चेंडू फेकला. वाईट चेंडू फेकला सातत्याने गणेशच्या माध्यमातून. सुरुवात मात्र वाईटने केली होती गणेश आणि गोलंदाजाने. पण विचार केला ना अद्याप मात्र 3 चेंडू खराब फेकला त्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करायची या षटकामध्ये मी तर म्हणेन. मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवण्याचं काम कसं फलंदाजापासून मात्र दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज पाहतो गणेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज आलाय गणेश. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होईल का हा प्रश्न पडलाय. फलंदाज मात्र हा प्रश्न पडलाय बाद झालाय आणि संपले नरेशा फलंदाजाची खेळ. विचार केला ना अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असेल या षटकाचे. टोटल 5 धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 40 धावा जमा केल्यात मी तर म्हणेन बोनिवली संघाने. शिरोडी संघाच्या अगेन्स्ट फाईट करत असताना 39 धावा 40 धावेचं लक्ष ठेवलं होतं. याही मॅच मध्ये पाहतो ना चांगली धावसंख्या मी तर म्हणेन बोनिवली संघाने जमा केली आहे. अद्याप 40 धावा मात्र जमा केल्यात बोनिवली संघाने. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल या षटकाचे. कदाचित हा षटक ना फेकला गेला खूप 3 चेंडू खराब फेकला त्या गोलंदाजाने.
अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. मग कदाचित हा ओव्हर मात्र 9 चेंडूचा होईल का हा प्रश्न पडलाय. आणि या 3 चेंडूमध्ये एखादा चेंडू खराब आला तर 10चा होईल. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज किसनला पाहता. हो चांगला फटका पाहता सरळ रेषेने खेळून काढला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गणेशला पाहता आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहिले गेले तर हा चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हाताळलाय. वाईट यॉर्करचा वापर केलाय. कदाचित मात्र भरपूर प्रयत्न केले होते या गोलंदाजाने आणि त्याला मात्र सफल ठरला हा गोलंदाज. अखेरच्या मात्र तो वाईट यॉर्कर फेकला गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करायचा होता आणि हा चेंडू मात्र भीमर. रू दिला जाईल का तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिले जाईल. चला अजय गंगड या आपण. भीमर मात्र चेक केला जाईल. पंचांचा डिसिजन भीमर आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन दिला जाईल. हा डिसिजन मात्र पेंडिंग असेल. भीमर हा चेंडू खराब आहे. भीमर चेंडू फेकलाय. हा चेंडू खराब फेकला. भीमर असेल. या 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो चांगला चेंडू जसा टप्पा पडलाय तसा उचली घेतला चेंडूने. 10 चेंडूची संख्या पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धापटल्यावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 43 धावा. 44 धावेचं लक्ष ठेवलंय. चांगल्या धावांना उभा केला. आता मात्र मोठे फटके मात्र मारावे लागतील वाघेर संघाला. सागवाडी या संघाला चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. चांगली फायटिंग स्कोर मात्र द्यावा लागेल सागवाडी या संघाला. विचार केला ना नरेश गांगरसाठी पारदर्शक आला गेलाय. कदाचित तुम्ही गोट्याची जर स्टाईल मारली तर तुम्हाला आदरणीय तुलसीराम गिरा यांच्याकडनं 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. डान्स मात्र करावा लागेल आपल्याला. तर 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल तुलसीराम गिरा यांच्याकडनं. कदाचित जर आपल्याकडे डीजे असता ना तर नरेशने डान्स केला असता. 500 रुपये मात्र दिलेच असते. आणि आवाज जेलसाठी मात्र पारदर्शक सातत्याने लागू असेल. तुलसीराम गिराने हा दर्शित केलाय. आवाज जेल टिपा आणि लगेचच तुम्ही पैसे घेऊन जा.
फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 44 धावेचं पाठलाग करत आहे सागवाडी या संघाला. आणि एका साईडला भुरेशला पाहताय, त्याच्यासमोर फलंदाज गणेशला पाहताय आपण. आणि चांगलीच फटकेबाजी मी म्हणून करावी लागेल. बोनुनी संघाने जशी फटकेबाजी केली आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती पंडितला पाहता आपण. गोलंदाज पंडितचा वापर झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता आपण. चला स्पीडअप करा, टाइम मात्र आलेला असेल याच्यावरती लक्ष द्या आपण. सुरुवात मात्र केली आहे बनवली संघाने. प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावा 44 धावेचं लक्ष ठेवलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय भुरेश चौधरीला पाहतोय. हल्ला बोल करावा लागेल भुरेश चौधरी या फलंदाजाला. हो पहिला चेंडू खेळत असताना हा चेंडू मात्र कदाचित स्वतःची काळजी घ्या मी तर म्हणेन. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने संघर्ष झालाय सागवडी या संघाचा. 43 धावा बनवायच्या. प्रत्येक षटकाच्या मागे 15ची सरासरी गाठायची. पुन्हा एकदा सज्ज झालाय पंडित. हो कदाचित बॅटची कडा आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. विकेट किपरने प्रयत्न केले जरूर, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पण एकेरीत काही फरक पडणार नाहीये. बॅटचा पेस मात्र ओपन करावा लागेल भुरेश या फलंदाजाला. टोटल पाहतात 2 धावा लागल्या गेल्यात. हो या वेळेत मात्र थोडासा लवकर बॅटचा पेस ओपन केला भुऱ्या फलंदाजाने आणि बीट झालाय. 10 चेंडू मात्र कमी खेळावा लागतील आणि प्रत्येक षटका मागे मात्र 15ची सरासरी गाठायची आहे. 44 धावेचं पाठलाग करत असा. हो कदाचित पुन्हा एकदा बॅटची कडा आणि या वेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय त्या ठिकाणी. 10 चेंडूची संख्या चांगला पाहतो गोलंदाजी पंडितच्या माध्यमातून. आता पंडितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला 2. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. खराब चेंडू पाहतो. वाईट चेंडू. सिंगल मिळाले. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 3 आकड्यावरती. कदाचित या 2 चेंडूवरती 2 धमाके आले तरी फायटिंग स्कोर मात्र संघर्ष करू शकतो मी तर म्हणेन सागवडी या संघ. दोन्ही पंचांच्या माध्यमातून काही डिस्कस करत असताना गौरव गिरा आणि नरेश गांगडच्या माध्यमातून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो कदाचित फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टॉस उचल करायचा होता. थोडीशी मिस केली लाईन भुरेशा फलंदाजाने. कदाचित 7 चेंडू मध्ये नॉन स्ट्राईकला उभा आहे. 5 चेंडू फेकल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. अपील मात्र केली आहे भरपूर आणि षटक संपला गेला. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा जमा केल्या आहेत सागवाडी या संघाने. फक्त 3. आता मात्र धावा जमा करत 41 धावा 12 चेंडू मध्ये. खूप धावेचे योगदान. चला टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या दोन्ही संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती कृष्णा या गोलंदाजीचा वापर केला. पण अजूनही मात्र 41 धावेची गरज असेल. हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झेल उडाली. एकदा तर वेगाने पूर्ण केले. फक्त सिंगल मिळाली. आता एकेरी काही फरक पडणार नाहीये. बोनुली या संघाला मोठे फटके मात्र मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये टार्गेट ठेवावा लागेल.
अजूनही 20 धावेची गरज 11 चेंडूमध्ये. थोडा मात्र सामना निष्ठच चाललाय मी म्हणेन सागवाडी संघाच्या माध्यमातून. त्याचं एकमेव कारण मात्र डॉट चेंडू मात्र जास्त केल्यात. मोठे फटके मात्र मारावे लागतील सागवाडी या संघाला. समोर पाहता संघ. ओहो, फुल टॉस होता. क्रॉसेस बॅट करण्याचा प्रयत्न एक धाव तर वेगाने पूर्ण केले. यावेळेस मात्र 5 सिंगल डबलने काही फरक पडणार नाही मी तर म्हणेन. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतोय गणेश आणि समीकरण मात्र विचार केला अजूनही 10 चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडू मध्ये बनवायच्या 39 म्हणजे खूप धाव्यांचा डोंगर पाहता आपण. मोठे पटके मात्र मारावा लागतील. हो, सर्व रेसिंग खेळून काढला. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. शतरक्षण प्रयत्न जरूर केले मात्र त्याच्या आभाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. हा चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. पण विचार केला नाही असेच मोठे पटके मात्र मारावा लागतील. प्रति हल्ला सरवावं लागेल गोलंदाजावरती. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू, वाईट चेंडू फेकला. वाईट चेंडूच्या माध्यमातून मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला. फुल टॉस वरती पुन्हा एकदा संधी निर्माण करायची होती मात्र चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 14 आकड्यावरती. अजूनही मात्र धावांना संघर्ष असेल. 8 चेंडूमध्ये अजूनही 30 धावेची गरज असेल. कदाचित या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. आणि दुसरा हा चेंडू मात्र पाहतोय पुन्हा एकदा. हो, चुकी केली आहे. यावेळेस मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 3 आणि ह्या 3 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. आणि 17 का 17 किसके लिए बनेगा पाहिला जाईल. अजूनही मात्र विचार केला 7 चेंडू मध्ये 27 धावेची अजूनही गरज आहे. 7 चेंडू मध्ये 27 धावा आणि या 27 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. कदाचित या चेंडूवरती षटकार आला तरी मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. दिशाहीन फटका पाहतोय. खराब गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर निर्माण झाला मी तर म्हणेन मिसफिल्डिंगच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज. 7 चेंडू मध्ये बनवायच्या 26 आणि या 26 मध्ये कंपल्सरी बनवाव्या लागतील. आणि उडवला चेंडू मात्र हा प्रश्न पडलाय. या ठिकाणी मात्र जेज करतोय चांगला जजमेंट आणि झेल टिपलाय. संपला भुरेशा फलंदाजाचा खेळ. समीकरणचा विचार केला 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये बनवायच्या 26. चला नवीन फलंदाज एंटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये. अजयला पाहता आपण. चला अजय थोडीशी पावलं जरा लवकर उचला आपण. समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 26 धावा कंपल्सरी मात्र मोठ्या फटक्याने मात्र बाद करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. गणेशला पाहतो आपण. चांगली मोठी फटके मात्र मारावा लागते. 26 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सागबारी या संघाला. हो, बॅटची कडा पा एकेरीतीने काही फरक पडणार नाही मी तो म्हणेन बोनुली या संघाला. अजूनही मात्र 5 मध्ये बनवायचे 25 आणि या 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके मात्र मारावे लागतील.
अजूनही मात्र विचार केला या मॅच मध्ये एकही मोठा फटका पाहिला नाही आपण, एकही षटकार न पाहिलाय. मात्र गणेशवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 5 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 25 धावा आणि 25 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत आपल्याला. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर डॉट चेंडूची सांगता दिशाहीन फटका पाहिला आपण. आता मात्र 4 चेंडूमध्ये 4 जरी मोठे फटके मारले तरी सामना जिंकू शकत नाहीये. एका धावेने मात्र सामना निसटला. यावेळेस मात्र उडवला चेंडू, उंच गेलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतो, चांगला जजमेंट पाहिला आणि चांगला झेल सुद्धा टिपलाय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच एंट्री आपण. आता फक्त या सामन्याची हवाच काढून टाकली आहे बनवली संघाने. पण विचार करायला फक्त 3 चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडूमध्ये बनवायचे 25. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. एक जुना जाणता फलंदाज बबनला पाहता आपण. डावकर त्याचा फलंदाज सातत्याने विचार केला बबनच्या माध्यमातून अंडरम क्रिकेट मात्र या खेळाडूने गाजवलाय. तोच खेळाडू पाहतात बबन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चला स्पीडअप करावी. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे बनवली संघाने. फक्त शेवटच्या 3 चेंडू शिल्लक असतील. हो चांगला फटका पाहतो पण डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळेल, पण सिंगल मध्ये काही फरक पडणार नाहीये. चला चेंडू द्यायचा आपण लगेचच. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. या सामन्याची मात्र हवाच निघून घेऊया. जसा प्रेक्षकांना हा सामना हवा तसा झालाच नाहीये. सामन्याची पूर्णपणे हवाच काढून टाकली आहे. त्याचं एकमेव कारण मात्र बोनिवली संघाने फलंदाजी दमदार राहिली आहे. फलंदाज नरेश या फलंदाजाची, तोच गोलंदाजी मारपडती पाहतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रिव्हर्सचा वापर केलाय पण लगातार आबाद ना तो बरबाद. आणि दचवे सरांनी या फटक्याला नाव दिलं एड झाला फटका. तो फटका मारण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये नाव मात्र कोरलं आणि तर म्हणेन बोरिवली संघाने दमदार खेळ राहिलाय आजच्या दिवसामध्ये. फुलटो चेंडू ना हा बीमर असेल. कदाचित तुम्ही आमची वेळ जास्त खर्च करता का नरेश? शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आपल्याला फेकायचा आणि मोकळा व्हायचा आणि एकदाशी मैदानाच्या बाहेरून पहा आपण निघा. नरेश असं टाइम मात्र वेळ खर्च करत असताना या